एक त्रिलोचन आय सेंटर कडून एक सनग्लासेस आणि त्याच्यासोबत असणार एक ब्रँडेड दर्जेदार कॅप टोपी आणि त्याचबरोबर राजांची राजमुद्रा असणारी एक ट्रॉफी दिली जातोय, चषक दिलं जातो आहे. जाऊया परत एकदा शेवटच्या आता या मॅचला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल जयजी भोसले सरांचा. अंतिम खरं तर अगदी हा सामना प्राथमिक फेरीतील आहे. सलामीची जोडी मैदानात जातोय. दोन्ही टीमचा 11वा प्रतिनिधी बोरी बी संघाचा प्रतिनिधी आहे. 3 संघ मला वाटतं आजच्या पोलमध्ये बोरीचे खेळले. सलामीला गेलेले गोलंदाज फलंदाज अनिकेत आणि त्याचबरोबर कल्पेश खाडे. स्ट्राईक एंडकडे असेल अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडकडे असेल कल्पेश. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देऊलवाडी टीमकडून कोण येतो आहे. बोरी बी विपक्ष देऊलवाडी. म्हणजे अजूनही 3 मॅचेस आहेत. रात्रीचे 3 वाजता आहेत. खेळ लाईव्ह टेलिकास्टिंग मधून ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमानं पाहतो आहे. तर चला लगेचच जयेश भोसले यांचा आवाज आपण या कॉम्बॉक्स मधून ऐकणार आहोत. सलामीची जोडी मैदानात जातोय. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येतोय. हर्षद. अनिकेत स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे असेल कल्पेश खाडे. तर गोलंदाजी मार्कवरती देऊलवाडी टीमकडून हर्षद. 4 षटकांचा सामना आहे. 3 मॅचेस अजूनही शेष आहेत, बाकी आहेत. कुठे जाऊ नका. नगरसेवक ट्रॉफी 2026 मधील रात्रीच्या 3 ला आपण पाहतोय आजच्या बिपोल मधील अंतिम लढत प्राथमिक फेरीतील. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला हर्षद कडून. हर्षद हो चेंडूतील या ठिकाणी आपण पाहू शकाल 9 चेंडू स्वाईर मारा आणि इथे पाहू शकाल बांतर 9+4 5 धाबांचं बेनिफिट बोनस प्राप्त होताना दिसतोय. आत्ता मात्र निश्चितच इथे मात्र धावसंख्येला आकार मिळाला. कल्पेश खाडे ज्याची फलंदाजी पाहिली होती नागाव मधील त्या मैदानावरती 2 वर्षापूर्वी झालेल्या त्या सामन्यांमध्ये चिंट्या रेड्डीच्या टीमच्या अगेन्स्ट खेळला गेला होता. त्या ठिकाणचं आयोजनही त्यानं उत्तम आणि तिथं मात्र या ठिकाणी कल्पेश खाडे आता बोरी बी मधून खेळताना स्वतः कर्णधार म्हणून लीड करताना दिसतोय. तोच कल्पेश खाडे देऊलवाडी टीमचा हर्षद. अतिशय सुरेख अप्रतिम बिंबरचना पाहू शकाल. चेंडू कसं फेकावं, कुठे मारलं जाईल, कुठे क्षेत्ररक्षकाला निश्चितच आणि इथे मात्र तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू कल्पेशसाठी. चकचकीत आयोजन, देखणं आयोजन, दैदिप्यमान देखणा थर्रार कल्पेशच्या बॅट मध्ये येतोय हा पहिला चौकार. तीन चेंडू आणि 10 धावसंख्या धावपटालावरती आहेत. 1 दशक पूर्ण करतोय हर्षद आपल्या कोट्यातील. पुढचा चेंडू बॅक टू बॅक त्याच दिशेनं जसाच्या तसा हुबेहूब हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याच टप्प्याने चेंडू सीमारेषा गाठतोय. धावसंख्या धावपटालावरती 4 ने वाढतोय 14. अजूनही हर्षदचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड लास्ट टू गो. धावपळ नाही, धडपड नाही, संथ गतीनं
पण इथे मात्र पाहू शकाल तेवढ्याच अतिशय सुंदर शिथाफीनं हा फटका मारला गेला आणि कल्पेशच्या बॅट मधील हा चौकारांचा मात्र आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळतोय. 3 चौकार लगातार कल्पेशच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. लास्ट गो शेवटचा चेंडू कल्पेशसाठी हर्षदचा. देऊलवाडी टीम कडून खेळणारा बॅक टू बॅक 4 चौकार 4 चेंडू 1 निर्धाव गेला. आतापर्यंत 5 चौकार आले या षटकामध्ये, 1 एकेरी आली. 22 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. एक मोठा स्कोर उभा राहील का? परंतु त्याच्यानंतरचे येणार 1-2 विकेट फॉलोअप झाले की परत एकदा नव्यानं रूप धारण करतोय. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला आहे. निश्चित असं कोणत्या प्रकारे विधान केलं जात नाही, परंतु क्रिकेट जर तर शिवाय पूर्णही होत नाही. मयुरेश ऑन ट्रॅक गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय देऊलवाडी टीम कडून. हा एक फिरकीचा जादूगार. इथे पाहू शकाल अतिशय सुरेख प्रयत्न छान होतं. येतोय बॅक टू बॅक. हा पुढचा चौकार धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात 26. मयुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती मयुरेश. परत एकदा अनिकेत टू मयुरेश. परत एकदा बॅक टू बॅक पुढचा चौकार. 30 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 1 षटक आणि आतापर्यंत फक्त 2 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे 8 चेंडूंमध्ये 30 धावसंख्या जमा करतोय बोरी बी संघ. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमधील यावेळेस अनिकेतला फसवला. त्याच चेंडूवरती उद्ध्वस्त केले. अष्टया परतावा लागेल या अनिकेतला त्रिफळा चिच्च्या स्वरूपामध्ये. बॅक टू डगआउट. आता मात्र विकेट फॉलोअप झाल्यानंतर धावसंख्येचा आलेख निश्चितच ठिचून गोलंदाजी करेल का? गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा नवीन जो गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव आहे मयुरेश. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन आला होता. फार लांब लचक नाही, फक्त 2 दिवसाच्या स्पर्धा. त्याच्यासाठी असणारी 2 महिन्यांची धावपळ. सभोवताली पाहिले तर अख्खा ग्राउंड अगदी त्या कटआउटनं त्या फ्लेक्सीनं भरलेला आहे. अनेक स्पॉन्सर या स्पर्धेसाठी राहिलेत. त्यातील काही स्पॉन्सर आजही मंचावरती आत्ताही पहाटेचे जवळजवळ 3 वाजून जात आहेत. इथे मात्र ध्रुवीच्या बॅटमधील आला हा एक खणखणीत चौकार. बोरी टीम कडून खेळणारा ध्रुवीत सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये एक प्रचंड मोठं नाव राहिलंय ध्रुवीचं. तोच ध्रुवीत एन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. ध्रुवीत म्हणजे मास्टर माइंड खेळाडू. मैदानावरती त्याची असणारी वेगवेगळ्या प्रकारची वारवर पलटवार आणि त्यातूनच सातत्याने क्रिकेट बोरीसाठी खेळला हा ध्रुवीत. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू शफल हो झाला, परंतु अंतिम क्षणी बॅटनं मारण्याचा प्रयत्न नाही केला, कारण हा वांतर असणार आहे. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 35-35च्या घरात. अतिशय सुरेख सुंदर मादक सौंदर्य दाखविणारा फटका. चेंडू अगदी ग्राउंडला जमिनीला घरंगळत सीमारेषेच्या पार जातोय हा चौकार. 39 धावसंख्या धावपटलावरती आहेत. शेवटचं चेंडू असेल मयुरेशचं. 12-11 चेंडूंमध्ये 39 धावसंख्या उभ्या करतोय बोरी बी संघ. दमखम दाखवला खरं तर अगदी बोरी संघानं आपल्या होम ग्राउंड वरती. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 39. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परत एकदा 65, 70, 72 धावसंख्येपर्यंत मजल. आजच्या रात्रीचा जर विचार केला तर टॉप स्कोअर हा मला वाटतोय इथे कल्पेश खाडे फलंदाजी ट्रॅक वरती, तर गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन आलेला गोलंदाज सगळ्या देऊलवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी.
आशिष पहिला चेंडू आशिष देतोय, आशीर्वाद देतोय तो या वांतरचा. वांतर एक धाव संख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 4 दशकात. 40 लॉस ऑफ 2 विकेट्स, 1 विकेट्स, एक बाद. 44 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. कल्पेशच्या बॅटमधून आतापर्यंत कल्पेश 5 चौकार लगावतोय आपल्या बॅटमधून. टेनिस क्रिकेटमध्ये परत एकदा लेगस्टिकच्या बारासा बाहेरून जाणारा चेंडू. आशिषच्या गोलंदाजीला पुढचा एक 3 चेंडूंमध्ये 2 अवांतर. येथे मात्र अतिशय सुरेख चेंडू स्वतः गॅदर करतोय, फेल्ड करतोय गोलंदाज. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. पुढचा चेंडू घेऊन येईल आशिष. अतिशय सुरेख अप्रतिम एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पार आपल्या कल्पेशच्या बॅटमधील येतोय हा 6वा चौकार. परत एकदा अतिशय सुरेख, परत एकदा कल्पेशच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकारानिशी धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 53. अर्धशतक कंप्लीट करतोय बोरी बी संघ. 54. हा मात्र नो चेंडू. स्वैर मारा, खराब मारा, वांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. हो मिसफिल्ड. यावेळेस निश्चितच परत एकदा चेंडू मयुरेशला फसून चेंडू सरळ झाला. फर्रार येतोय या चौकारावर, चेंडूवरती चौकार. धावसंख्या धावपटलावरती 58. 58. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आशिषचा कल्पेशसाठी. हो अतिशय सुरेख अप्रतिम. इथे मात्र पाहू शकाल धावचीच्या स्वरूपात कल्पेश होईल बॅक टू पॅव्हेलियन. शेवटचा चेंडू होता आणि तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती बाद झाला तो कल्पेश. कल्पेशने आतापर्यंत 9 चेंडू खेळला आणि 8 चौकार लगावले. अतिशय सुंदर केली कल्पेश खाडीची पाहायला मिळाली. वैयक्तिक पहिलं आणि त्याच्यानंतर सांघिक शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे गौरव. आशिष, गौरव, मयुरेश आणि त्याचबरोबर हर्षद. थोडासा महागडा ठरला. त्याच्यानंतरचे सर्वच गोलंदाज तसे पाहता महागडे ठरले. परत एकदा आता गौरव काय करणार. आपल्या कोट्यातील पहिला चेंडू फेकेल. अतिशय सुंदर किशोरसाठी पहिला चेंडू मिस झाला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातात. हर्षलच्या हातात निर्धाव. गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय सुरेख परत एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. ध्रुवित नॉन स्ट्राईक एंडकडे राहून खरं तर प्रतीक्षा करत होता. कधी एकदा स्ट्राईक कडे येतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक. वैयक्तिक कोट्यातील हे षटक आणि या षटकातील तिसरा चेंडू. हो अतिशय सुरेख फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र त्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. 4 धावसंख्या आल्या. 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 63. आजच्या रजनीतील मला वाटतोय हा टॉप स्कोर असावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3. पुढचा चेंडू गौरवचा. गौरव टू ध्रुवित. ओ या ठिकाणी मात्र किशोर होईल धावचेच्या स्वरूपात बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज. चला झटपट. चला पुढच्या 2 टीमना अनाउन्समेंट केली जातोय. यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 9+4. 5 धावांचं बेनिफिट बोनस मिळतोय. चला ओम साई बोरी आणि त्यानंतर वरद विनायक बोकडविरा दोन्ही संघाच्या संघनायकांना 9+1. परत एकदा 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती
70च्या घरात 70. सगळ्यात मोठा स्कोर खरं तर आजच्या रजनीत पाहायला मिळतोय. आजच्या या रजनीतील बिपोल मधील फर्स्ट क्वार्टर फायनल नाणेफेकीचा कौल होईल. हो, नो +4. परत एकदा 5 धावांचं बेनिफिट. 75 धावसंख्या धावपटावरती लागतायत. बोरी ओमसाई संघाचा कर्णधार आहे. बोकडविरा संघाचा कर्णधार. चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी टॉस केलं जाईल. मी विनंती करेन संयोजकांना की थेट आजच्या या रजनीतील फर्स्ट क्वार्टर फायनलचा टॉस या ठिकाणी होईल. एम के मॅक इथं मात्र पाहू शकाल धावचूच्या स्वरूपामध्ये परत एकदा मिळतोय सफलता. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावपटलावरती आहेत 75. अमीन शेख सर यांच्या पवित्र शुभहस्ते फर्स्ट क्वार्टर फायनल बोकडविरा विपक्ष ओमसाई बोरी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस होईल. हे इकडे टॉस. टॉस इकडे. अतिशय सुरेख परत एकदा दुर्वेतनं दाखविली चालाकी. शेवटच्या चेंडूवरती मारला चौकार आणि या चौकारानिशी धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर बोरी बी संघ पाहायला मिळतोय 80च्या घरात. 24 चेंडू 80. या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे देऊलवाडी टीमला. खरं तर तसं पाहता मोठमोठे स्कोर चेस होताना आपण पाहिलेत. आणि अगदी सांगायचं झालं तर ज्या स्पर्धेमध्ये सातत्यानं ज्या टीमचा बोलबाला राहिलाय ती टीम आहे देऊळवाडी. किंबहुना निश्चितच हा टार्गेट चेस करताना दिसेल आपल्याला. 24 चेंडू 80 धावांची आवश्यकता. 81 धावांचं टार्गेट. निश्चितच खरं तर मला वाटतं आजच्या रजनीतील बालई संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाली त्या टीमच्या सूरज मला वाटतोय खेळला. सुजल आणि हिमांशू 89 धावसंख्या मला वाटतोय आजच्या या रजनीत टॉप स्कोरला पाहायला मिळाल्या. परंतु तो सामना विजयी झाला होता बालई संघ. आणि तदनंतर मंगेजी कांबळे वेलकम स्वागत आहे. रात्रीचे 3 वाजले त्यांनी अगदी पहाटेचे रात्रीचे काय आता हा ब्रह्म मुहूर्ताची वेळ सुरू होईल आणि तेव्हा क्वार्टर फायनल सुरू होतील. चला झटपट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धुळीत कल्पेश बोरी बी संघ 81 धावसंख्या. आणि इथे देऊळवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय 2 फलंदाज सलामीसाठी आघाडीचे येत आहेत. नाव आहे मयुरेश आणि आनंद. आणि मी म्हटलं होतं खरं तर दोन्ही मातब्बर टीम होत्या. स्कोर मोठा होत गेला. जर अवांतर धावसंख्येचा विचार केला तर जवळजवळ या 20 मधून 28 की 29 धावसंख्या अवांतर आहेत. म्हणजे 9 वरती चौकार गेलेत. अदरवाईज खरं तर निश्चितच 55-52 धावसंख्या असत्या. प्रचंड मोठा स्कोर पाहिल्यानंतर मानसिक दबाव येतोय. खरं तर अगदी मनोवैज्ञानिक दबाव येतोय. सायकोलॉजिकल खरं तर डिप्रेशनमध्ये प्रत्येक खेळाडू जाताना दिसेल. आणि इथे मात्र तसं झालं तर कदाचित आपल्याला पार करताना दमछाक होईल. पण किंबहुना कदाचित पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या आल्या की देऊळवाडी संघाकडून परत एकदा विजयाकडे आगेकूच होताना दिसेल. काय होणार आहे काय घडणार आहे पुढे जाऊ नका. खेळ लाईव्हच्या माध्यमानं पहा. नगरसेवक चषक 2026 देखना पर्व 24-81 असं टार्गेट.
चला स्कोरर. त्याचबरोबर मला वाटतोय आमच्या स्कोररची पुढची मॅच असणार आहे. तर ऑफिशियल खरं तर अगदी आमचे जे स्कोरर आहेत त्या स्कोररनं लगेचच स्कोर बोर्डकडे आमच्या कॉम पॅनलकडे यायचं आहे. फर्स्ट ओव्हर पहिलं षटक घेऊन येतोय बोरी संघाकडून गोलंदाज तेजन. तेजन फर्स्ट बॉलर, पहिला गोलंदाज, पहिला चेंडू आनंदसाठी. ओ पहिल्या चेंडूवरती करपूर समाचार. आनंद केली सुरुवात, आल्या आल्या दाखवल्या आपल्या बॅटचा दमखम. येतोय आनंदच्या बॅटमधील एक ब्रँडेड चौकार. असे चौकार लागत गेले. एका षटकामध्ये 20 धावसंख्या आल्या की परत एकदा विदाऊट विकेट की परत एकदा निश्चितच या सामन्यामध्ये एक आगळं वेगळं. तेजन टू आनंद. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. ओ त्रिफळाचीत बाद. या वेळेला वारंवार पलटवार केला तेजन. आनंदची उडवली खरं तर ऑफ स्टिक उजवी तर परत लागेल या आनंदला. बॅक टू पॅव्हेलियन. न्यू बॅट्समन नवीन आलेला फलंदाज हर्षल. तेजल तो हर्षल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूंमध्ये 1 चौकार, 1 विकेट आणि 1 निर्धाव. हो अतिशय अप्रतिम 100% देताना दिसतोय पियुष आपल्या टीमसाठी. 1 धावसंख्या पूर्ण केली. हर्षलनं स्वतःचं खातं उघडलं. मयुरेश ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती तर गोलंदाजी मार्कवरती येतोय तेजल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये पाहायला मिळतोय. हो अतिशय सुरेख सरळ त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट टू गो. इथे मात्र पाहू शकाल हो बुडत्याचे पाय कोळात. मयुरेश सुद्धा हा सलामीचा अगदी हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 75 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 75. गोलंदाजी मार्कवरती ध्रुवित. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू चौकार. अतिशय सुरेख. या वेळेला परत एकदा हर्षलच्या बॅटमधून आला हा एक खणखणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 4 निशी वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 10च्या घरात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक इथे मात्र परतला आणि निश्चितच या ठिकाणी सफलता प्राप्त पाहायला मिळतो हर्षल होईल बॅक टू डगआउट. नवीन आलेला सुबोध देऊलवाडी संघाकडून सुबोध येतोय. परत एकदा अतिशय सुरेख 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. आतापर्यंत 3 चेंडू ध्रुवीतनं फेकला, 1 विकेट आणि 2 निर्धाव, 1 चौकार. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. टार्गेट मोठा सेट केल्यानंतर अवांतर जाणारे चेंडू सुद्धा कधी कधी खरं तर एक चांगल्या लाईन वरती पडू लागतायत. ओ दुर्वितनं परत एकदा दिला चाकमा या सुबोधला. परतावं लागेल त्याच सुबोधला बॅक टू पॅव्हेलियन. ध्रुवीतचा शेवटचा चेंडू आशिष साठी. अतिशय सुरेख लेग स्विंग करताना दिसला. खरं तर अगदी सातत्यानं दुर्वीची गोलंदाजी आपल्याला अशी पाहायला मिळाली की 6 चेंडू फेकले, 1 चौकार आला करा, 1 विकेट, 1 सफलता, 3 निर्धाव चेंडू फेकले, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आता 12 चेंडू 70 धावांची आवश्यकता.
अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. नवीन आलेला गोलंदाज हर्ष पहिला चेंडू फेकतोय निर्धाव. दुसऱ्या चेंडूची फेकी. ओ हा मात्र चौकार. यष्टीरक्षकाला किशोरला दिला चकमा. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामधून थेट चौकाराच्या दिशेने चौकार. नो +4. अतिशय सुरेख या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता. 5 धावा 16 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 2 चेंडू. तिसरा चेंडू फलंदाजी मार्कवरती गौरव. नो चेंडू. हो अतिशय सुरेख. इथे मात्र निश्चितच परतावं लागेल गौरवला. 1-0 आणि परतला जाईल गौरव बॅक टू पॅव्हिलियन. नवीन आलेला फलंदाज आहे हर्षद इन ॲट नंबर 7. 7व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. तर हर्ष गोलंदाजी मार्कवरती सज्ज. निर्धाव चेंडूची सांगता या षटकातील. परत एकदा पुढचा चेंडू. आणि मात्र हा हर्षद सुद्धा झेलच्या स्वरूपात होतोय बाद. 8व्या क्रमांकासाठी नवीन आलेला फलंदाज कार्तिक. शेवटचा चेंडू हर्षचा कार्तिक साठी. पंचांच्या डाव्या बाजूनं फुलटॉस चेंडू. नो चेंडू आहे. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या धावपटलावरती 18च्या घरामध्ये. 7 चेंडू 68 धावांची आवश्यकता आहे. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. षटक संपलं गेलं. दुसरं तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 18च्या घरात. 6 चेंडू 63 धावांची आवश्यकता. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती. नो चेंडू. स्वैर मारा. अवांतरिक धावसंख्येमध्ये भर पडतोय. खरं तर तसा सामन्याच्या खरं तर बेरंग करून ठेवला. कारण एक प्रचंड मोठा स्कोर आणि तिथे मात्र तो पूर्ण करत असताना आतापर्यंत 6 विकेट फॉलोअप होताना दिसत आहेत. कल्पेश आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख फेकताना दिसला. परत एकदा अतिशय सुरेख मारताना दिसला. परंतु निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आणि इथे मात्र हा येतोय चौकार. 2 चेंडू 58. आणि इथे मात्र अतिशय सुरेख पकडली गेली झेल. आशिष एक विकेट खरं तर अगदी महत्वाचा आहे आणि मगाशीच उल्लेख केला. अतिशय सुरेख इथे मात्र पाहायला मिळतोय. ऑल आउट. निश्चितच विजयी संघ आणि परास्त झालेल्या दोन्ही संघांना दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा. तर देऊलवाडी संघ चला एक प्रतिनिधी पाठवा इकडे. तुम्हाला दिलं जाईल एक गिफ्ट हॅम्पल. सर्व खेळाडूंसाठी खरं तर ती अगदी सुवर्ण संधी आहे. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कल्पेश खाडे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला जातो आहे. 32 धावसंख्या आणि 2 सफलता 2 विकेट्स खरं तर अगदी त्यांनी प्राप्त केले. तो कल्पेश खाडे या मॅचचा ऑफ द मॅच.